हाय फ्रेंड्स. तर इथे ना माझी तब्येत म्हणजे खूपच खराब आहे. तर आवाज पण माझा व्यवस्थित येत नाही आहे, पूर्ण घसा बसला आहे आणि तब्येत बिलकुलच बरी नाही आहे. तर मग इथं मला गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून स्वयंपाक बनवून घ्यावं म्हणलं. इथं हरभऱ्याची भाजी बनवायला घेतली मी. तर हरभऱ्याची भाजी एक वेळेस आधी केली होती, तर अजून यावेळेस म्हणजे 2च भाजीची भाजी होती ही. तर हरभऱ्याची भाजी खूप छान लागते आणि चव पण येते तोंडाला. तर त्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकले मी आणि पुन्हा अजून थोडंसं बाजरीचं पीठ टाकलं आहे आणि असं हिरव्या मिरचीचा ठेचा बनविला होता आणि तो टाकून त्याला फोडणी दिली आणि पातळच बनवणार होते तर भातासोबत खायला. तर खूप छान लागते आणि मला तर असं काही पण खाल्लं तर तोंडाला चवच येई नाही आणि असं दुखत असल्यामुळे म्हणजे अशी भाजी छान लागते. तर तुम्ही पण नक्की खाऊन बघा. तर मग मीठ पण याच्यातच टाकून घेतलं होतं, तर मग असं मिक्स करून घेतलं आणि मग त्याला त्याच्यामध्ये फोडणी देऊन आहे ना हे केलं, पाणी वगैरे ओतलं, आधान ठेवलं त्याला आणि ते उकळे आलं का हे सोडून द्यायची भाजी त्याच्यामध्ये. तर भात पण इथं केला होता मी आणि भात आणि एक बाजरीची भाकर बनवणार होते आणि मुलांसाठी होत्या चपात्या आणि मग इथं भाजी मी त्याच्यात टाकून दिली आणि भाजी टाकून दिली. मला तोपर्यंत शिजते. तर एक गोळी ना मला जेवणाचे तास अगोदर खायची सांगितलेली आहे. तर हे बघा, एवढीशीच औषधं जे आहेत ते 950 रुपयाचे आहेत, वाटते का असतील म्हणून. तर मला आहे ना म्हणजे खूप दिवसापासून त्रास होतो आहे, डोकंदुखी, पुन्हा अजून खूप सर्दी होती, सारख्या शिंका येतात आणि त्या शिंकांना पूर्ण शरीर कमजोर झालं एकदम असं आणि खूप शिंका म्हणजे खूप त्रास होते मला खूप दिवसापासून. तर म्हणलं आज नक्कीच जाऊयाच स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये गेलतो आणि मग गोळी वगैरे खाल्ली आणि मग एक भाकर करून घेतली बाजरीची. आणि असं दुखत असल्यावर आहे ना असं वाटतं की नाही का आयतं खायला पाहिजे असं. तर आपल्यालाच बनवायचं, आपल्यालाच हे करायचं, मुलांना आपल्यालाच खायला द्यायचं, खूप कठीण जातं असं. आणि मग इथं जेवायला घेतलं. एक भाकर बनवली होती, पण भाकर तर काय मी बिलकुल खाल्ली नाही, कारण कडू कडूच लागत होती मला. नुसती बनवली पण खाण्यात नाही आली. जेवायला बसले, एकदम घास खाल्ले फक्त भाकरीचे आणि नंतर मी खाल्लंच नाही आहे, नुसता भातच खाल्ला. आणि मग नंतर नंतर मग मुलांनी पण जेवायला दिलं, तर मुलांना पण त्यांनी पण जेवण केलं आणि मग गोळ्या वगैरे खायच्या होत्या. नंतर मग आरामच करणार होते. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.